नमस्कार, मी अरुण पणीकर. सायन कोळीवाडा येथील आदर्श आचारसंहिता भंग झाल्याबाबतीत मी वॉर्ड ऑफिसर तसेच कमिशनर बीएमसी तसेच आरओ यांना मी पत्रव्यवहार केलेला. 6 जानेवारी 2026 ला संध्याकाळी कॅप्टन तमिलसेल्वम MLA तसेच नवीन उभे राहिलेल्या कॅन्डिडेट श्रीमती RK यादव यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ता हे आमच्या बिल्डिंग मध्ये फर्स्ट फ्लोअरला आले आणि आमच्या बिल्डिंगचे नवीन लिफ्टचं उद्घाटन त्यांच्या हाती करण्यात आले. कॅप्टन तमिलसेल्वमने रिबिन कापला आणि रेखा यादवने पेढे वाटले. या गोष्टी माहिती असून सुद्धा आचारसंहिता लागलेला आहे, त्याचा उल्लंघन केला. त्याच्यामुळे मी माझी कंप्लेंट आरओना, वॉर्ड ऑफिसरला आणि कमिशनरला मेलद्वारे आणि पत्रद्वारे मी कळवलेलं आणि माझ्या पत्रावरती यांनी पत्र देखील कॅप्टन तमिलसेल्वमला 48 आवर्सची नोटीस देण्यात आली त्यांना वॉर्ड ऑफिसरकडनं आणि तसेच रेखा यादवला यांना 24 तासाच्या आत त्यांना खुलासा मागण्यात आलेला आहे. याच्यावरती आता पुढे काय होणार आणि त्यांचं उत्तर कशा प्रकारे येणार, मी माझे जेवढे पण एव्हिडन्स, त्यांचे व्हिडिओज, त्यांचे काढलेले फोटोग्राफ्स आणि तसेच CCTV फुटेज रेकॉर्ड्स हे देखील मी सगळे सबमिट केलेले पेनड्राईव्ह मार्फत आणि फोटोकॉपी मार्फत. आता 24 तास आणि 48 आवर्स उलटून गेलेले. मला अजूनपर्यंत डिपार्टमेंटकडनं अशी कुठलीच माहिती आलेली नाही. मी माहितीची वाट बघतोय की त्यांच्यावरती आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल कुठल्या प्रकारची कारवाई करतायत हेच मला माहिती करायची आहे आणि मला हेच वाटतंय की ह्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण MLA हे जे कॅप्टन तमिलसेल्वम हे गेल्या 15 वर्षापासून आमच्या विभागात नगरसेवक प्लस MLA म्हणून कार्यरत आहे. यांना काय माहिती होतं का आचारसंहितेचं उल्लंघन कुठल्या कुठल्या बाबतीत होते? ह्या गोष्टी सगळ्या त्यांना चांगल्या माहिती असून फक्त आणि फक्त लोकांचं मत भेटण्यासाठी आमच्या बिल्डिंग मध्ये नवीन लिफ्ट लावून लोकांचे मत घेण्यासाठी हे उद्घाटन त्यांनी केले. त्याच्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आचारसंहिता काय आहे, कशाबद्दल, हे कुठली रिप्लाय काय देतात ह्याचीच वाट आम्ही बघतो आणि प्रशासन कुठली कारवाई करते हे आम्हाला जाणून घ्यायचंय.